हरियाणातील ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रावर सोशल कारवाई। लाखभर फॉलोअर्स असलेले इंस्टाग्राम अकाउंट बंद। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असल्यानं मोठी कारवाई। ज्योती मल्होत्रानंतर 11 जणांवर देशद्रोहाचा आरोप। पाकिस्तानला भारताची संवेदनशील माहिती पुरवल्यानं 11 जणांना अटक। भारतातील घरभेदींवर सुरक्षा यंत्रणांची कारवाई। काँग्रेसच्या खासदारावर आसामच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप। गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले। हिमंत बिस्वा सर्वांचे आरोप। तर दुसरीकडे सर्वांचं मानसिक संतुलन बिघडल्याची गोगोईंची टीका। कर्नल सोफिया कुरेशींवरील वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश। विजय शहांनी खरोखर माफी मागितली की मगरीचे अश्रू ढाळले? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल। मनसे नेते अमित ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा। अमित ठाकरेंची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे विनंती। भारतीय संघानं आशिया कपमधून माघार घेतल्याची सूत्रांची माहिती। बीसीसीआयनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत सर्व संबंध तोडले, तर पाकिस्तानच्या विरोधात बीसीसीआयची कठोर भूमिका कायम। रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमधील वाद टोकाला, तर भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना ओपन चॅलेंज। निवडणुकीतील आकडेवारीबाबत खरं खोटं करायचं असेल तर मंदिरात या, गोगावलेंचा आव्हान। गौरवशाली महाराष्ट्र दर्शन प्रदर्शनाचं मंत्रालयामध्ये उद्घाटन। उद्घाटनाच्या दरम्यान एका कार्यकर्त्याचा गोंधळ। एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी। करुणा मुंडेंचा अजित पवार यांच्यावर निशाणा। अजित पवार बीडमध्ये गुन्हेगारी रोखण्यात अपयशी। धनंजय मुंडे अजूनही गुन्हेगारांच्या पाठीशी असल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।